म्हणजे सगळे शांत झालेत असं म्हणायचं ते, हो ना दिशा? येस, हा. दिशा, तू एक काम कर, श्रुतीसाठी लिंबू पाणी तयार कर. अरे ते तर आईने केलंय ऑलरेडी. अरे वा, व्हेरी गुड. मग तू जा. म्हणजे जातेस का? आम्हाला जरा बोलायचं. प्रायव्हेट? हा, म्हणजे ते श्रुतीच्या मॅचच्या आधी. तू जा ना, तू लिंबू पाणी ग्लास मध्ये काढून ठेव, मी श्रुतीला घेऊन येतो. अरे त्याला कितीसा वेळ लागतोय? एकत्रच जाऊया ना मग. आल्या आल्या. कोण? म्हणजे आल्या आल्या मेसेज आला ना. प्रसन्न काकांचा मेसेज आलाय. मी जाऊन आलेच. हा कार्तिक, हे सगळं नक्की काय चाललंय? कोण आल्या म्हणाली ती? आणि बाबांनी तुम्हाला एकत्र मेसेज का केलाय आता? हे बघ, काहीतरी नक्की चालू आहे, काहीतरी वेगळं चालू आहे, आणि मला प्लीज सांग काय चाललंय. ओके, सांगतो, पण तू प्रॉमिस कर की तू चिडणार नाहीस. काय होई कर नुसते. आणा ना इकडे माझ्याकडे. ते रक्त थांबलं पाहिजे. काकू, कुठे गेल्या होता तुम्ही? आणि हे पायाला काय झालंय? काय सिद्धिविनायकाला गेल्या होत्या मॅडम, आणि ते सुद्धा अनवाणी. अनवाणी? म्हणजे पायात काही न घालता. ओ, म्हणजे विदाउट चप्पल. पण का? का काय, आम्ही प्रत्येक गोष्टीसाठी नवस बोलतो ना. हा, आज काय ते श्रुतीला मॅच जिंकता यावी म्हणून नवस. हा, अहो निदान देवावर तरी चिडू नका ना. हे बघ, मी देवावर चिडलेलोच नाहीये, मी तुझ्यावर चिडलोय. देवाने काय फोन करून सांगितलं होतं का तुला? मधुरा ये बाळा, ये माझ्याकडे ये आणि नवस बोल. आणि हा, येताना अनवाणी ये, हा असं सांगितलं होतं. प्रसन्न, काय माहिती, पण काय ह्या वागण्याला काही अर्थ आहे का मला सांग? हे बघा, माझी श्रद्धा आहे म्हणून मी गेले होते. अरे जा ना बाबा, जा तू. मी कधी म्हटलंय का तुला श्रद्धा ठेवू नकोस, पूजा करू नकोस? म्हटलंय कधी? अडवलंय तुला कधी मंदिरात जायला? अडवलंय? पण जाताना निदान सांगून तरी जायचं ना. बरं, फोन सुद्धा घरी. अहो पण सांगून गेले असते तर जाऊ दिलं असतात का तुम्ही मला? नसतात जाऊ दिलं. हे असं अनवाणीत अजिबात जाऊ दिलं नसतं. श्रद्धा अंधश्रद्धा काही फरक आहे की नाही? म्हणूनच न सांगता गेले. फोन का नेला नव्हतास तू? फोन नेला असताना तर अर्ध्या वाटेत फोन करून मला बोलवलं असतं आणि मला जॉब करत जायचं होतं. पण इथे घरातल्या बाकी सगळ्यांची काय अवस्था होईल याचा विचारच नाही केलास तू. प्रसन्न, बास आता, नको चिडूस. हे बघ माही, तू आता तिची बाजू घेऊन बोलू नकोस ना अजिबात. मी अजिबात तिची बाजू घेत नाहीये, कळलं ना? मधुरा, काय आहे? बघ पायाला कसं लागलंय ते. हो माई, नाही हो, थोडंसच लागलंय, होईन मी बरी. हो, आजच्याच बरं होईल. म्हणजे ज्या मॅच साठी तू एवढं सगळं केलंस ना, तिकडे जाऊ शकणार आहेस आज? आई, हो हे काय झालं? या सांगा, बोला आता. अगं फारसं काही नाही ग. तू मॅच जिंकावी सच्ची म्हणून नवस बोलायला गेले होते. अनवाणी गेले ना म्हणून मग थोडंसं पायाला लागलं. पण खरंच सॉरी ग. ह्याच्यामुळे आज तुझी मॅच बघायला नाही येता येणार मला. हो, आणि मी सुद्धा येणार नाही. मी थांबेन हिच्या बरोबर. अहो नको काका, मी थांबते ना काकूंबरोबर. काही नको, मी थांबते. अगं असावरी काही नको, दिशा थांबेल ना माझ्या बरोबर. वहिनी, अहो तुमच्या बरोबर कोणीतरी मोठं असावं, काही लागलं तर बरं पडेल. मी थांबू का? अहो माई नको, मी थांबते ना. असावरी ऐक ना माझं. अगं दिशा करेल सगळं जबाबदारीने. आणि इरा सुद्धा पेपर दिल्यानंतर घरीच येईल ना, ती असेल माझ्या बरोबर.
तुम्ही सगळ्यांनी जा प्लीज, माझी नका काळजी करू. ए बाळा, तुला काय झालं? तू का रडतीयस? आई तुम्ही माझ्या मॅच साठी एवढं सगळं. हे बघ, तू रडणार आहेस हे मला माहिती असतं ना तर नक्की नसते गेले मी. मी गोल्ड आणणार. काय वाटेल ते झालं ना तरी मी गोल्ड आणणार. आय प्रॉमिस. ऑल सेट गर्ल्स? येस सर. गुड. हीच एनर्जी शेवटपर्यंत सस्टेन करायची आहे. येस सर. मी असं का म्हणतोय लक्षात येत आहे का? कारण मी गृहीत धरून चाललेलो आहे की तुम्ही दोघीही फायनल मध्ये जाणार आहात. येस सर. येस सर. अँड आय वॉन्ट यू टू गिव्ह युअर बेस्ट. यू प्लीज डोंट लेट मी डाऊन. तुमचं बॉडी, माइंड, सोल सगळं या मॅच आणि मॅचवर फोकस व्हायला हवं, कॉन्सन्ट्रेट व्हायला हवं. ओके, इज दॅट क्लिअर? येस सर. आणि डोंट वरी, आम्ही दोघी पूर्ण ताकदीने खेळू. हो सर. विल गिव्ह आवर बेस्ट. आय नो, मला खात्री आहे. आय नो यू विल गिव्ह युअर बेस्ट. पण मला एका गोष्टीची काळजी वाटते. काय झालं सर? लेट्स कीप अ फिंगर्स क्रॉस की फायनलच्या आधी तुम्ही दोघी एकमेकांच्या ऑपोजिट यायला नकोय. तसं झालं तर दोघींपैकी एकीला आपलं गोल अचीव करता येणार नाही. मला तुम्हा दोघींना फायनल मध्ये बघायचंय. दोघी आपलं बेस्ट देताय हे बघायचंय. लेट्स होप असंच होईल. यस सर. आम्ही दोघी फाइनलला जाऊ. और देखना, मैं तुझे हरा भी दूंगी. वो तो रिंग में देखते हैं. That's the spirit. All the best. थैंक यू सर. थैंक यू. थैंक यू. Come on, Shruti, come on. Come on. Come on, Shruti. काय खेळते हा? Left jab, left jab. Lovely. Wow, superb. Shruti, Shruti, Shruti. Come on, Shruti, come on. Good. Yes. हे हाय हाय. ए पेपर कसा होता ग? मस्त. बरं ऐक ना, मी आता लगेच निघते. चल बाय. अगं ए आता तर आलीस, कुठे चाललीस लगेच? अगं वहिनीची मॅच बघायला जाते आणि ऑलरेडी खूप लेट झालाय. अरे पण डोंट वरी, उद्या एक्झाम नाहीये माझी आणि मॅच संपली की मी परत येईन. हा? इरा नको ना जाऊस तू. का?
सगळे गेलेत ना, तू पण चल हवं तर. नाही ऍक्च्युली मधुरा काकूंची तब्येत बरी नाही. बरं नाहीये? काय झालं आईला? काही नाही, पायाला लागलंय, फार सिरियस नाहीये काही. पायाला लागलं तिच्या? कसं लागलं? पडली पिडली की काय कुठे? आई इरा 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 काकू आता झोपल्याय, त्यांना औषध दिलंय जस्ट. त्या उठल्या ना की तू भेट त्यांना. अगं पण नेमकं काय झालं आणि कसं झालं हे? कसं लागलं तिला? खूप लागलंय का ग? म्हणजे एका पायाला लागलं, गुडघ्याला लागलं? अगं इरा 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 थांब थांब थांब, किती बोलतेस नॉनस्टॉप? ब्रेक मार की गाडीला. तू आधी शांत हो आणि मी तुला नीट सगळं सांगते. एक मिनिट, तू पेपर देऊन आलीस ना आता? तुला भूक लागली असेल ना, काही खायला देऊ का तुला? का? का म्हणजे काय? तू सांग ना, मी करते ते. तू करणार आहेस? नको, त्याच्यापेक्षा मी ऑर्डर करते काहीतरी. ए बाहेरून अजिबात मागवायचं नाहीये, कारण की एक्झाम चालू आहे. ठीक आहे? पण तू काय करशील? मी नूडल्स करू का? मी त्या छान करते. तू फक्त नूडल्सच छान करते. इरा जास्ती बोलू नकोस हा, मी आलेच. दिशा, हा आईला खूप लागलंय का ग? इरा डोंट वरी, आपण आहोत ना आता दोघी. चल तू बस, मी आलेच करू. वेल डन श्रुती, वेल डन. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. थँक्यू सर. सर मार्टिना सुद्धा फर्स्ट राऊंड जिंकली ना? येस. आणि मनदीपचं काय झालं? मनदीप जिंकली, पण लकीली सामंताने ऑलमोस्ट मॅच काढली होती. ओ पण मग आता तिच्या ऑपोजिट कोण खेळत आहे? मनदीपच्या ऑपोजिट बी श्रीलता आहे. तिच्या वेट कॅटेगरी मधली ती खूप चांगली प्लेअर आहे ना? पण तुझ्या ऑपोजिट आता रोली आहुजा आहे. तिचे स्ट्रेंथ आणि विकनेसेस आपण डिस्कस केलेले आहेत. येस सर, आय रिमेंबर. अटॅकिंग खेळायचं नाही, डिफेन्स फर्स्ट. राईट, गुड. सर मला याचाच आनंद आहे की मार्टिना फर्स्ट राऊंड क्लिअर झाली. येस. श्रुती नगरकर, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्स. सॅम, ग्रेट. तुझ्या दोन्ही आवडत्या प्लेयर्स फर्स्ट राऊंड मध्ये जिंकल्या. गुड जॉब. श्रुती, हा आनंद थोडासा राखून ठेव. आता फक्त फर्स्ट राऊंड जिंकलीस, खरी बॅटल आत्ता सुरू होणार. गजेंद्र, सर, आय एम नॉट स्केअर्ड ऑफ बॅटल्स सर. मी अजून चांगलं खेळेन आणि माझ्या परफॉर्मन्सची काळजी तुम्ही करू नका. मी माझ्या क्लबच्या नावाची काळजी करतो. ऑल द बेस्ट. Come on, Martina, defend! Left jab, come on! Good, keep it up, keep it up, keep it up. 3, 4, 5, 6, box. Yes! अगं नाही ग, एवढं काही झालं. औषध लावलंय, वरनं पट्टी सुद्धा बांधली आता. काहीही स्टंट करायचे असतात ना तुला. आता इतक्या लांब कोणी पायी जातं का? हिरा, उगाच आजीबाईसारखं बोलू नकोस. का? तू मोठी आहेस तर तू कधीच चुकणार नाहीस का? हे बघा आई, जे रॉंग आहे ना ते रॉंगच आहे. मी जरा कुठे दीप्तीकडे गेले तर तू लगेच ओरडतेस मला. मग तू का गेलीस न सांगता, तेही प्रभादेवीला?
तू हे सगळं केलेलं चालतं? इरा, आता जास्त बोलू नकोस हं? एक झापड देईन तुला आता. हा, लुक ॲट युअर लँग्वेज. इरा, असं तूच मला म्हणतेस ना? मग आता स्वतःच एवढं लागलंय तरी रागवण्याचा जोर काही कमी होत नाही तुझा. ए आई, खूप दुखतंय का ग तुला? हे बरं होईल ना पटकन? अगं होईल ग बरं, नाही एवढं लागलं मला. बरं मला सांग, पेपर कसा गेला? मस्त. मस्त हे माहितीच आहे मला, फक्त आपल्याला मार्क कधी पडत नाही, त्याचं काय करायचं सांग? आता ते पेपर चेक करणाऱ्यांच्या जीवावर येतं ना, मग ते कापून टाकतात मार्क. नाही, हे नव्यानेच कळलंय मला आज. गरम गरम सूप तुमच्यासाठी आणि इरा हे तुझे नूडल्स. अगं पण कशासाठी ऑर्डर केलंस तू? काकू, ऑर्डर नाही केलंय, मी स्वतः केलंय. दिशा, तू बनवलंयस? ऍक्च्युली इरासाठी नूडल्स बनवत होते ना, तर तिकडेच बाजूला हे पाकिट दिसलं. त्याच्यावर जसं लिहिलेलं ना, मी तसंच केलं सगळं. काकू, कसं झालंय सांगा ना? दिसतंय तरी मस्त. इरा बघ, तिने नुसतं वाचून पटापटा सूप सुद्धा बनवलं. अगं शिक जरा तिच्याकडनं काहीतरी. झालं. दिशा वहिनी, तू एकटीच बाकी होतीस. हा, ए आई, तू ना एक मोठी लिस्ट तयार कर आणि मी ह्या जगात कोणाकोणाकडून काय काय शिकायचं ना ते लिहित्यात. म्हणजे मी कॉलेजला जाणं वगैरे बंद करते आणि प्रत्येकाकडून प्रायव्हेट ट्युशन घेते. ए येडू, असं काय बोलतेस? अगं तुला माहिती नाहीये, माझ्या आईच्या म्हणण्याप्रमाणे ना प्रत्येक वहिनीकडून मला काहीतरी शिकायला हवं. काय जबरदस्ती आहे यार. हे बघ, चांगल्या गोष्टींना चांगलंच म्हणायचं असतं, आणि शिकल्या 4 गोष्टी तर काय बिघडतं ग? चांगल्या तर असू देत ना, त्यांच्यावरून काय सारखा ओरडा खायचा मी? 2 माणसांमध्ये फरक असतोच. हे बघ, आज घरात कोणी नाहीये तर दिवसभर या मुलीने किती छान घर सांभाळलंय. तुला छान नूडल्स करून दिले, मला सूप करून दिलं. तू कधी शिकणार ग हे सगळं करायला? मी एकटी असते तर मीही केलं असतं. ही असताना मी का करू? करेक्ट आहे. हो काकू, सूप कसं झालंय सांगा ना? थांब. खरंच मस्त झालंय दिशा. थँक्यू. श्रुती, अरे यार श्रुति, क्या खेली है तू? थैंक्स यार मार्टिना. अरे वन साइडेड जीती है तू, अभी इतना एग्रेसिव खेल रही है तो फाइनल तक क्या करेगी? तू पाहिलीस माझी मॅच? मतलब पूरी नहीं देखी ऑफकोर्स, लेकिन बीच बीच में देखी रही थी. ओके. अरे यार पण मला तुझी मॅच नाही पाहता आली. आय होप पुढची मॅच तरी पाहता येईल. सुपर, मस्त खेळतेस तू. कीप इट अप. तू इथे काय करतोय? ते मी ऍक्च्युली मॅच खूप मस्त झाली, सो मी. पण तू इथे नको थांबूस. कोणीतरी बघितलं ना तर ऑब्जेक्शन घेईल. यू नो द रूल्स ना, आउटसाइडर्स नॉट अलाउड. हा, आय नो सर. मी जातो. पण काय झालं, ते मॅच खरंच खूप छान झाली, सो मी कॉंग्रॅट्स करायला आलो होतो. बर. दोघींना दोघींना कॉंग्रॅट्स मार्टिना. थँक्यू कॉंग्रॅट्स श्रुती. सर. I need better gloves for next match. कम. Yes sir. खूप मस्त खेळलीस. थँक्स, पण तू जा आता. मला मिठी मारायची. घरी आल्यावर मार. घरी आल्यावर फक्त मिठी. कार्तिक, जा तू. ओके. बरं चिंपांजी, आय लव्ह यू. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.